जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा सरकारी स्पर्धा या चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत 22 जून ते 28 जून या आठवड्यामधील महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. या व्हिडिओमध्ये आज आपण एकूण 100 प्रश्न घेणार आहोत आणि हे 100 प्रश्न तुमच्या कोणत्याही एक्झामसाठी महत्वाचे असणार आहेत. चला तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला आहे, कोणत्या देशांनी भारताच्या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये 27वा सदस्य देश म्हणून अधिकृत प्रवेश केला आहे? तर योग्य उत्तर आहे बांगलादेश. पुढील प्रश्न 2, भारताच्या अध्यक्षतेखाली 16वी ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. पुढील प्रश्न, नवी दिल्लीत झालेल्या 16व्या ब्रिक्स बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर उत्तर आहे अजित डोवाल, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. प्रश्न आहे पुढचा 4, ब्रिक्स हेड ऑफ स्पेस एजन्सीज ची बैठक इस्रोद्वारे कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर एक उत्तर आहे बंगळूर, जे कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न 5, 11वी ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांची बैठक कोणत्या शहरात पार पडली? तर योग्य उत्तर आहे गुरुग्राम, हरियाणा या राज्यामध्ये. प्रश्न 6, 11व्या ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांची बैठकीची 2026 ची मुख्य थीम काय होती? तर योग्य उत्तर आहे बिल्डिंग फॉर रेसिलियन्स, इनोव्हेशन, कॉर्पोरेशन अँड सस्टेनेबिलिटी. प्रश्न 7, नागरिक उड्डाण मंत्रालय आणि डीएएने प्रवासाच्या आरोग्य देखरेखीसाठी कोणते अपग्रेड केलेले पोर्टल सुरू केले आहे? तर उत्तर आहे AIR सुविधा 2.0. प्रश्न 8, केंद्र सरकारने ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि रोजगारासाठी कोणती विशेष योजना हायलाइट केली आहे? तर आस्पायर योजना. योग्य उत्तर आस्पायर योजना. प्रश्न 9, नुकताच मध्य प्रदेशातून संयुक्त अरब अमेरिकेला पहिल्यांदा व्यावसायिकरित्या निर्यात करण्यात आलेल्या कोणत्या प्रसिद्ध आंब्याला 2023 मध्ये GI टॅग मिळाला होता? तर योग्य उत्तर रेवा या आंब्याला GI टॅग मिळाला होता 2023 मध्ये. प्रश्न 10, देशांतर्गत कॉर्पोरेट बॉन्ड मार्केट मजबूत करण्यासाठी आणि जोखीम व्यवस्थापनासाठी RBIने कोणते नवीन निर्देश जारी केले? योग्य उत्तर मास्टर डायरेक्शन RBI क्रेडिट डेरिव्हेटिव्ह डायरेक्शन 2026. पुढचा प्रश्न 11, कोणत्या नामांकित भारतीय IT AI फिनटेक प्लॅटफॉर्मला MPCI कडून थर्ड पार्टी ऍप्लिकेशनला प्रोव्हायडर म्हणून UPI सेवांसाठी मान्यता मिळाली? तर कोणत्या थर्ड पार्टी ऍप्लिकेशन प्रोव्हाइडरला जम्प या थर्ड पार्टी ऍप्लिकेशन प्रोव्हाइडरला UPI साठी मान्यता मिळाली? प्रश्न 12, फिनटेक प्लॅटफॉर्म जम्पने UPI व्यवहारासाठी आणि बँकिंग सेवांसाठी कोणत्या बँकेसोबत भागीदारी केली? तर उत्तर आहे येस बँक या बँकेसोबत भागीदारी केली आहे. प्रश्न 13, कोणत्या AI संचलित ट्रेड पेमेंट प्लॅटफॉर्मला गिफ्ट IFC मधून क्रॉस बॉर्डर पेमेंट सेवा देण्यासाठी IFCA कडून मंजुरी मिळाली आहे? तर कोणत्या? डेक्झी मनी IFC प्रायव्हेट लिमिटेड. प्रश्न 14, पैसा बाजारने कोणत्या बँकेच्या सहकार्याने फिक्स डिपॉझिट बॅकअप असलेले पैसा प्लस क्रेडिट कार्ड लॉन्च केले? योग्य उत्तर SBI बँक इंडिया लिमिटेड. प्रश्न 15, भारताच्या सुरक्षित आणि सुनिश्चित क्लाउड पायाभूत सुविधांसाठी भारत क्लाउड कोणत्या संस्थेबरोबर करार केला? भारत क्लाउड इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्युरिटीज ऑफ इंडिया ICSI पुणे या कंपनीसोबत या संस्थेसोबत करार केलेला आहे. प्रश्न 16, जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कम्प्युटरचा टॉप 1500 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? बघा, जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कम्प्युटरचा टॉप 500 आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? हॅम्बुर्ग ही जर्मनी या देशामध्ये. तर प्रश्न 17,
अमेरिकेच्या संरक्षण सुरक्षा सहकारी संस्थेने भारताच्या कोणत्या लढाऊ हेलिकॉप्टरसाठी सहाय्यी सेवांच्या विक्रीला मंजुरी दिली? योग्य उत्तर AH-64 अपाचे हेलिकॉप्टर्स. प्रश्न 18. कॅनडामध्ये आंतरराष्ट्रीय विमान लायसन्स मिळवणारी आणि परदेशात अशी मान्यता मिळवणारी पहिली भारतीय क्रॉस बॉर्डर पेमेंट कंपनी कोणती ठरली? तर स्कायडो. उत्तर आहे स्कायडो. होंडा कंपनीने ऑटोमोटिव्ह घटक उत्पादन कंपनी अल्ट्रो लिमिटेड मध्ये आपला हिस्सा 21% वाढवून किती टक्के केलाय? तर उत्तर आहे 61%. प्रश्न 20. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री यांनी मुंबई पोर्ट ऑथॉरिटीच्या किती कोटीच्या प्रकल्पाचे अनावरण केले आहे? तर उत्तर आहे 5,028.17 कोटी इतके एकूण 63 प्रकल्प केलेले आहेत. प्रश्न 21. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलात सामील केलेले INS गुनागिरी हे कोणत्या प्रोजेक्टांतर्गत बनवलेले प्रगत स्टेल्थ फ्रिगेट आहे? उत्तर प्रोजेक्ट 17 आहे. प्रश्न 22. नौदलात दाखल झालेली INS संशोधक हे कोणत्या प्रकारातील जहाज आहे? तर उत्तर आहे प्रगत संरक्षण जहाज हे मोठे आहेत. प्रश्न 23. सागरी क्षेत्रात शत्रूच्या पाणबुड्याचा वेध घेण्यासाठी डिझाईन केलेले कोणते स्वदेशी जहाज भारतीय नौदलात दाखल झाले? तर उत्तर आहे INS आग्रे. प्रश्न पुढील 24. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी उच्चस्तरीय राजनैतिक चर्चेची पहिली फेरी कोठे पार पडली? स्वित्झर्लंड. पुढील प्रश्न 25. इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेदरम्यान जागतिक सागरी व्यापारासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या कोणत्या सामुद्रधुनीबाबत दळणवळण नियंत्रण उभारण्यात सहमती झाली? तर आंजोरची सामुद्रधुनी. प्रश्न 26. केंद्रीय गृह मंत्रालयाने मणिपूर राज्यातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी CRPFच्या कोणत्या विशेष एलिंग फोर्स 2च्या अतिरिक्त बटालियन तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे कोब्रा, कमांडो बटालियन फॉर रिजनल ऍक्शन. प्रश्न 27. केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रातील कोणत्या सार्वजनिक उपक्रमाला प्रतिष्ठित नवरत्न दर्जा बहाल केलाय? तर योग्य उत्तर आहेत गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स GRAC कोलकाता या ठिकाणी. प्रश्न 28. इस्रोने नुकतीच स्वायत्त नेव्हिगेशन आणि चंद्रावरील मातीच्या विश्लेषणासाठी AI संचलित कोणत्या प्रगत रोव्हरची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर योग्य उत्तर आहे प्रज्ञान-2. प्रश्न 29. जून 2026 मध्ये शिखर परिषदेत विकसनशील देशांमध्ये हवामान कृती आणि अक्षय ऊर्जेसाठी ग्लोबल ग्रीन ट्रान्झिशन फंड स्थापन करण्यासाठी घोषणा कोणत्या आंतरराष्ट्रीय गटाने केली? तर G7 या देशाच्या गटाने केली. प्रश्न 30. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने भारतातील 10 संवेदनशील प्रदेशांमधील पाणथळ जागांच्या पुनर्जीवनासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे? तर ऑपरेशन हरित धारा. उत्तर आहे प्रश्न 31. डिजिटल कर्ज देण्याच्या क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी आणि ग्राहकाचे संरक्षणासाठी रिझर्व्ह बँकेने बँकासाठी कोणती नवीन प्रणाली अनिवार्य केली? तर योग्य उत्तर API सक्षम डिजिटल लँडिंग फ्रेमवर्क. प्रश्न 32. केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या उद्दिष्टांना गती देण्यासाठी देशातील दुर्गम भागात किती नवीन PMC मॉडेल स्कूल मंजूर केली आहे? तर एकूण 100 नवीन शाळा मंजूर केल्या. प्रश्न 33. सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी CDAM हैदराबादने महिलांसाठी कोणता विशेष कार्यक्रम सुरू केला? तर योग्य उत्तर आहे सेफ भारत सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम. प्रश्न 34. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीवर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे प्रीती सरन. प्रश्न 35. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या महिला सशक्तीकरणावर आधारित मॅरेथॉनचे नाव काय? नारी शक्ती वंदन रन. योग्य उत्तर. प्रश्न 36. नासाने पृथ्वीच्या वातावरणातील
कार्बन आणि महासागराच्या आरोग्याचा अभ्यास करण्यासाठी कोणता नवीन उपग्रह प्रक्षेपित केला गेला? तर उत्तर आहे पेस उपग्रह. प्रश्न 37. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलासाठी उपयुक्त असलेली स्वदेशी AN-HMK3 हे कोणत्या हेलिकॉप्टरचे प्रगत रूप आहे? तर उत्तर आहे ध्रुव. प्रश्न 38. केंद्र सरकारच्या ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स चे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर उत्तर आहे युग जैन. प्रश्न 41. भारताची स्वदेशी संरक्षण क्षमता वाढवणारे अख्खा मार्क 2 चे हे क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तिसऱ्या प्रश्न संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO. अस्त्रा मार्क 2. अस्त्रा. गुजरात सरकार भारतामधील पहिले इंडो तैवान इंडस्ट्रियल पार्क कोणत्या भागात विकसित करतात? तर उत्तर स्वानंद झालेला प्रदेश. प्रश्न 41. भारत आणि उझबेकिस्तान दरम्यानच्या दस्तनिक 2026 हा संयुक्त लष्कर कोठे आयोजित करण्यात आला होता? तर उत्तर आहे नामंगल, उझबेकिस्तान या ठिकाणी. 42. एकात्मिक किनारी व्यवस्थापनासाठी मरीन स्पेशल प्लॅन लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर योग्य उत्तर आहे ओडिशा हे राज्य. प्रश्न 43. भारतीय पोलाद उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि तंत्रज्ञानावर चर्चा करण्यासाठी भारत स्टील 2026 शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न 34. भारताने तंत्रज्ञान क्षेत्राच्या नियमनासाठी स्वतःची कोणती नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे? तर उत्तर AI गव्हर्नन्स फ्रेमवर्क 2026. प्रश्न 45. भारत आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE यांच्या द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी कोणता संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता? तर उत्तर आहे एक्सरसाइज डेझर्ट टायगर 2026. पुढील प्रश्न 46. प्रसिद्ध टेक कंपनी इंटेल चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दीप भूट्यान यांची. प्रश्न 47. कोणत्या भारतीय राज्याने हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी आपली नवीन ग्रीन हायड्रोजन पॉलिसी 2026 मंजूर केली आहे? तर योग्य उत्तर आहे गुजरात. काही ठिकाणी उत्तराखंड हे सुद्धा आहे. तर आपल्या ऑप्शन उत्तराखंड, उत्तराखंड या प्रश्नाचे उत्तर करा. पुढील प्रश्न प्रश्नाची प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक 2026 या अहवालानुसार जागतिक अर्थव्यवस्थेचे विश्लेषण कोणत्या संस्थेने केले? योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. प्रश्न 49. भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय संबंधाचा भाग असलेला वर्ण 2026 हा कोणत्या दलाचा सराव आहे? तर हा नौदल सराव आहे. प्रश्न 50. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी कोणती नवीन धोरण सुरू केली आहे? तर उत्तर आहे डिजिटल इंडिया लिटरसी मिशन 2026. जर तुम्ही सरकारी स्पर्धा या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि पुढील व्हिडिओसाठी लाईक सुद्धा करा. प्रश्न 51. ब्रिटिश राजघराण्याकडून देण्यात येणारा प्रतिष्ठित CBE म्हणजेच कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा सन्मान जून 2026 मध्ये कोणत्या हॉलिवूड अभिनेत्रीला मिळाला? तर हा मिळाला केरी मुलिगन यांना. प्रश्न 52. नीती आयोगाने आर्थिक वर्ष 2025-26च्या चौथ्या तिमाहीसाठी हेड वॉच क्वार्टरची कोणती आवृत्ती जारी केली? तर या प्रश्नाचं उत्तर 8वी आवृत्ती. प्रश्न 53. केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री किजरापू राममोहन नायडू यांनी उत्तर प्रदेशातील कोणत्या विमानतळावरून भारतातील पहिल्या हब अँड स्पोक आंतरराष्ट्रीय पाळीचे उद्घाटन केले? तर लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ वाराणसी या ठिकाणचे. प्रश्न 54. प्रगत दळणवळण तंत्रज्ञानामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यासाठी
सी डॉटने कोणत्या IIT सोबत सामंजस्य करार केला आहे? तर उत्तर आहे IIT हैदराबाद. प्रश्न 55. IIT हैदराबाद येथील नवीन केंद्र प्रामुख्याने कोणत्या प्रगत तंत्रज्ञानाच्या प्रोटोटाइप विकासावर काम करणार आहे? तर उत्तर आहे 5G ॲडव्हान्स आणि 6G तंत्रज्ञान. 56. सी डॉट द्वारे देशात स्थापन करण्यात येणारे प्रगत दळणवळणाची कितवे सेंटर ऑफ द एक्सलन्स ठरणार आहे? तर हे चौथे ठरणार आहे. यापूर्वी कानपूर, गांधीनगर आणि रुड़की या ठिकाणी स्थापन झालेले आहे. प्रश्न 57. भारताचा शेजारी देश बांगलादेश आणि भारत यांच्यात द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी कोणत्या 2 वाणिज्य चेंबर्सने सामंजस्य करार केला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे असोचॅम भारतचे आहे आणि ASCCI अफगाणिस्तानचे आहे. प्रश्न 58. अमेरिकेच्या वॉशिंग्टन DC येथे पार पडलेल्या 2 विकास समिती दरम्यान भारतासह किती देशांनी कृत्रिम बुद्धिमत्ताच्या सुरक्षित पुरवठ्यासाठीवर स्वाक्षरी केली आहे? तर एकूण 35 देशांनी स्वाक्षरी केली आहे. प्रश्न 59. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय ने विकास फेलोशिप प्रस्तावाअंतर्गत संशोधनाला चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेशी करार केला आहे? तर ही करार केली आहे ग्राम म्हणजेच काय तर ग्रास रूट रिसर्च अँड ॲडव्होकेसी मुवमेंट याच्याशी हा करार केलेला आहे. प्रश्न 7. भारत सरकारच्या एम्बर्ग इंडिया डेव्हलपमेंट फेलोशिप उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर उत्तर आहे ग्रामीण विकास आणि सांख्यिकी क्षेत्रात तरुण संशोधकांना चालना देणे. प्रश्न 61. युरोपियन स्पेस एजन्सीचा कोणता प्रसिद्ध स्पेस टेलिस्कोप डार्क मॅटरच्या अभ्यासासाठी डेटा गोळा करतात? तर उत्तर आहे युक्लिड स्पेस टेलिस्कोप. पुढील प्रश्न 62. युक्लिड स्पेस टेलिस्कोप मध्ये NISP चा मुख्य पेलोड कोणत्या आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थेच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे? हा योग्य उत्तर नासा. प्रश्न 63. पोलिसी कामकाजात अपघातांची अचूक आणि डिजिटल नोंद करण्यासाठी केंद्र सरकार कोणत्या प्रणालीचा वापर करत आहे? तर उत्तर आहे IDAR इलेक्ट्रॉनिक डिटेल्ड ऍक्सिडेंट रिपोर्ट. प्रश्न 64. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची कोणती डिजिटल प्रणाली रुग्णालयांना कॅशलेस उपचार आणि दावे प्रक्रियेसाठी मदत करत आहे? तर उत्तर TMS 2.0 ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट सिस्टम्स. 65. नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या परिसराचे नाव काय? तर उत्तर आहे 21 परमवीर चक्र राष्ट्रीय दालन ट्रिब्यूट कॉम्प्लेक्स. प्रश्न 66. जीवाणूच्या जनुकामध्ये आढळणारे एक्टॉइन हे संयुग त्यांना कोणत्या परिस्थितीत जिवंत राहण्यास मदत करते? तर योग्य उत्तर आहे अत्यंत कठीण आणि टोकाचे पर्यावरणीय ताण. प्रश्न 67. मोसमानुसार आणि पाण्याच्या खारटपणानुसार हिरव्या ते गुलाबी रंगात बदलणारे भारतातील प्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यात. प्रश्न 68. केंद्रीय अहवालानुसार जल जीवन मिशन 2.0 चा प्राथमिक भर कशावर आहे? तर उत्तर आहेत ग्रामीण घरांना शाश्वत आणि पिण्यायोग्य पाण्याचा नळ पुरवठा सुनिश्चित करणे. प्रश्न 69. वस्त्र उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने टेक्सटाईल PLI योजनेअंतर्गत किती नवीन कंपन्यांना मंजुरी दिली आहे? तर एकूण 22 नवीन कंपन्या. 70. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना वित्तीय मदत पुरवणारी केंद्र सरकारची कोणती महत्त्वाची योजना जून 2026 मध्ये चर्चेत होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे CGSMFI 2.0 ही योजना चर्चेत होती. प्रश्न 71. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण आणि हवामान अंदाजा अचूकतेनुसार भारताने विकसित केलेल्या नवीन प्रणालीचे नाव काय? स्कायकास्ट एव्हिएशन वेदर मॉनिटरिंग सिस्टम.
प्रश्न 72. भारताच्या भूमी व्यापार सुलभ करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या डिजिटल पोर्टलचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे विनिमय. विनिमय लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टम. प्रश्न 73. आरोग्य क्षेत्रात डिजिटल क्रांती आणि तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी सुलभतेसाठी राष्ट्रीय आरोग्य मिशनने कोणते नवीन पोर्टल लॉन्च केले? तर उत्तर आहे होमिओ पोर्टल. प्रश्न 74. फॉर्म्युला 1 F1 रेसिंग मधील प्रतिष्ठेची मोनॅको ग्रँड प्रिक्स 2026 ही स्पर्धा 2026 मध्ये कोणी जिंकली? तर मॅक्स व्हर्स्टॅपेन. प्रश्न 75. शहरामधील रस्त्यांचे सिमेंटीकरण करतानाच बाजूला हरित पट्टे निर्माण करण्यासाठी गृहनिर्माण मंत्रालयाने कोणती नवीन नियमावली आणली आहे? तर उत्तर आहे अर्बन रोड पेव्हिंग अँड ग्रेनिंग फ्रेमवर्क. प्रश्न 76. जागतिक स्तरावर अन्न वस्त्राची सज्ज स्थिती दर्शवणारा सिक्री इयरबुक 2026 हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर उत्तर आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. प्रश्न 27. युरोपियन युनियनने भारताच्या कोणत्या निर्यातीला 2026 मध्ये बाजारपेठेत प्रवेश कायम ठेवण्याची मंजुरी दिली? उत्तर आहे प्राण्याच्या उत्पत्तीपासून बनवलेले उत्पादन. प्रश्न आहे केंद्र सरकारने ग्राहकाच्या हितासाठी आणि पारदर्शकतेसाठी कोणत्या अन्न पदार्थाचे पॅकिंग प्रमाणित आकाराचे बंधनकारक केले? उत्तर आहे खाद्य. प्रश्न 79. शहरी भागात ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी आणि वनीकरणाला चालना देण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने कोणती योजना राबवली? उत्तर आहे नमो ऑक्सिजन पार्क संस्था. प्रश्न 80. राष्ट्रीय ई-विधान ऍप्लिकेशन उपक्रमात सामील होऊन पूर्णपणे डिजिटल विधानसभेच्या दिशेने पाऊल टाकणार आणि नवीन राज्य कोणते ठरणार? उत्तर पश्चिम बंगाल. प्रश्न 81. तामिळनाडू राज्याचा राज्यपाल असलेल्या कोणत्या दुर्मिळ प्रजातीच्या संवर्धनासाठी प्रोजेक्ट नीलगिरी तलाव हा राबवला जातो? नीलगिरी तलाव. 82. महिलांच्या अंडर 18 आशियाई हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकले? योग्य काश्यप म्हणजेच ब्रॉन्झ. प्रश्न 83. केंद्रीय कृषी मंत्रालयाने रासायनिक खताचा अतिवापर रोखण्यासाठी देशभरात कोणती विशेष जनजागृती आणि कृती मोहीम सुरू केली? तर खेत बचाव अभियान ही मोहीम सुरू केली. प्रश्न 84. देशातील प्रतिष्ठित नागरिकांच्या नोंदणी आणि व्हिसा प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी गृह मंत्रालयाने कोणते सुधारित नियम अधिसूचित केले? उत्तर इमिग्रेशन अँड फॉरेन्स अमेंडमेंट रूल्स 2026. 85. आसाममधील प्रसिद्ध मुगा सिल्कच्या उत्पादनाला आणि विणकरांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कोणते मिशन सुरू करण्यात आले? तर मिशन स्नेहा जोडी. प्रश्न 86. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात CBSE शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनात केलेल्या मोठ्या बदलाचं नाव काय दिले? तर CBSE लीडरशिप ओव्हरऑल. प्रश्न 87. जैवविविधतेने नटलेल्या अगस्त्य मलाई सुरक्षित क्षेत्रामध्ये अतिक्रमणे हटवण्याचे आदेश नुकतेच कोणत्या न्यायालयाने? उत्तर आहेत सर्वोच्च न्यायालय. आज प्रश्न 88. सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन निकालानुसार अनुकंप तत्वावरून निवडणुकीसाठी कुटुंबातील कोणती सदस्य आता पूर्णपणे पात्रता मानली जाणार? तर विवाहित मुली. प्रश्न 53. भारताच्या आर्थिक आकडेवारीची अचूकता वाढवण्यासाठी सरकारने घाऊक किंमत निर्देशकांचे आधारभूत वर्ष कोणते केले? उत्तर 2021 ते 22. यापूर्वी 2011 ते 12. प्रश्न आहेत देशातील उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्था संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती नवीन चेअर योजना सुरू केली? तर ही सुरू केली प्राईम मिनिस्टर रिसर्च चेअर
स्कीम 2026. प्रश्न 91. DRDOने सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून कोणता प्रगत ऑटो रेडिएशन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी? तर उपयुक्त आहे रुद्र जोन्स. प्रश्न 92. सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाकडे थेट डिजिटल अभिप्राय घेण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने कोणती यंत्रणा सुरू केली? तर सेंट्रलाइज्ड ऑनलाईन पेशंट फीडबॅक सिस्टम. प्रश्न 93. भारतीय शास्त्रज्ञांनी वाळवंटी प्रदेशात शोधलेल्या पाणीच्या नवीन प्रजातीला काय नाव देण्यात आले? तर उत्तर आहे मेसालिन विष्णू. प्रश्न 54. कोणत्या राज्याने आपल्या ग्रामीण आणि शहरी भागातील पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी महावाटप प्रोग्राम वेगाने राबवण्यास सुरुवात केली? आपल्या महाराष्ट्र. प्रश्न 55. RBIने सर्व बँकांमध्ये पडलेल्या बेवारस ठेवीचा शोध घेण्यासाठी ग्राहकासाठी कोणती नवीन सुलभ पोर्टल सुरू केले? तर उत्तर आहे कॉमन बँकिंग पोर्टल. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि लघु उद्योगासाठी कर्ज पुरवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डिजिटल मंचाचे नाव आहे समाधान विविध. 97. भारतीय पर्यावरण आणि हवामान खात्याने जाहीर केलेल्या माहितीनुसार जून 2026च्या उत्तरार्धात दक्षिण पश्चिम मान्सून देशातील कोणत्या प्रमुख शहरात वेळेत आली का? तर मुंबई, महाराष्ट्र. प्रश्न 98. वर्ल्ड बॉक्सिंग रँकिंग मध्ये भारताच्या कोणत्या पुरुष बॉक्सर्सनी पहिल्या 5 मध्ये स्थान मिळाले? तर उत्तर अमित पंघाल. 99. तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची जागतिक भागीदारी वाढवण्यासाठी भारत युके दरम्यान कोणत्या महत्वाच्या खनिज पुरवठा साखळीवर करार झाला? तर उत्तर आहे क्रिटिकल मिनरल्स ग्लोबल सप्लाय चेन ऑब्झर्वेटरी. प्रश्न 100. केंद्र सरकारने राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी आणि नवीन संशोधकांना निधी देण्यासाठी कोणते डिजिटल पोर्टल सुरू केले? तर उत्तर आहे ANRF सपोर्टेड डिजिटल पोर्टल हे सुरू करण्यात आले. तर हे होते आपले एकूण आजचे 100 प्रश्न विचारले. 22 जून ते 28 जून या आठवड्यामध्ये आपण एकूण 100 प्रश्न बघितले. बघा प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल. प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने राज्यातील शिक्षकांना AI प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या कंपनी सोबत भागीदारी केली? पर्याय मायक्रोसॉफ्ट, पर्याय गुगल, पर्याय सी अमेझॉन, पर्याय डी इन्फोसिस. 4 पर्यायापैकी योग्य उत्तर कमेंट करून सांगते. जर सरकारी स्पर्धा या चॅनलमध्ये तुम्ही नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. त्याचे सुद्धा करंट अफेअरची रिव्हिजन बनवून घ्या. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.